मुंबई पुणे द्रुतगती मार्गासाठी जमीन संपादित करून तब्बल 31 वर्ष उलटली, तरीही मोबदला न मिळाल्याने संतप्त झालेल्या आदिवासी कुटुंबांनी खालापूर तहसील कार्यालयावर धरत मोर्चा काढला। वरदायिनी आदिवासी सेवाभावी संघटनेच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। 1995 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRD दस्तुरी खोपोली येथील 9 आदिवासी कुटुंबांची सुमारे 6 हेक्टर जागा संपादित केली होती। मात्र 31 वर्ष लोटल्यानंतरही या भूमिहीन झालेल्या कुटुंबांना शासनाकडून कोणताही मोबदला मिळालेला नाही। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर संघटनेचे अध्यक्ष घनश्याम शीद यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाज आक्रमक झाला आणि तहसील कार्यालयावर धडकली। यावेळी मोर्चेकऱ्यांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला प्रांताधिकारी प्रकाश सकपार, MSRDCचे अधिकारी अभिजित मुदगल, वन विभागाचे नथुराम कोकरे आणि खालापूर भूमी अभिलेख अधिकारी समाधान पाटील उपस्थित होते। मात्र बैठकीतील चर्चेने मोर्चेकऱ्यांचे समाधान झाले नाही। अखेर जिल्हा वन विभाग व जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांमार्फत बाधित जागेची पुनर्मोजणी करण्याचे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिले। दरम्यान योग्य मोबदला न मिळाल्यास येत्या 24 ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग रोखण्याचा थेट इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वरदायिनी आदिवासी संस्था ही खूप आदिवासींच्या समाजावर जे अन्याय होता त्यावेळेस एकमेव संस्था अशी आहे की ती आदिवासींच्या समस्यांसाठी धावून येणारी संस्था आहे आणि त्याचे अध्यक्ष श्री घनश्याम महादुशीत हे आहेत आणि त्यांच्याबरोबर बरीचशी मोठी टीम आहे आणि त्यांचे सदस्य सगळे पदाधिकारी या आंदोलनामध्ये आता सहभागी झाले आहेत। आणि आंदोलन करायची का वेळ आली तर ही वेळ आम्हाला हौस नाही आलेली आहे का आम्ही आंदोलन करावं किंवा उपाशीपोटी इथं आमची लोक महिला किंवा मुलं तरुण मंडळी आणि वयस्कर लोक ही इथं उतरावे। आणि ह्या आंदोलन यासाठी करण्यात आलेलं आहे की दस्तुरी ह्या गावी आपला नवीन द्रुतगती महामार्ग हा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 एकर जागा बाधित झालेली आहे, परंतु 6 हेक्टर जागा बाधित झालेली आहे आणि त्याचा मोबदला आज तगायत किंवा भुईभाडा आज तगायत मिळालेला नाही। त्यामुळं तो भुईभाडा मिळावा, मोबदला मिळावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि हे आंदोलन करण्यासाठी आम्ही प्रशासकीय दरबारी परवानगी मागितली, परंतु परवानगी आम्हाला मंडपासाठी मिळाली नाही। आज आमचे जे देशाचे किंवा राज्याचे जे हे आहेत आयकॉन आहेत जसे का बिरसा मुंडा झाले, नाग्याबाबा झाले, राया ठाकर झाले, राघोजी बांगरे झाले, तंट्या मामा भेल झाले, बाबासाहेब आंबेडकर आपले देशाचे संविधानाचे जनक आहेत, आज त्यांचे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज झाले। आज यांचं योगदान आहे आपल्या देशासाठी राज्यासाठी, परंतु यांचे सुद्धा फोटो आम्हाला हातात घेऊन उभं राहावं लागतं। हे जर आमच्या आदिवासींवर जर एवढी वेळ असेल तर आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला अपेक्षा वाटत नाही। परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार आणि उलगुलान जारी आहे, हे जारी राहणार आहे। जय जवाहर, जय किसान। संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत, सामाजिक संस्थेचे स्वतःचे दळीधारक आहेत ते आणि आमचे हे सर्व यंत्रणा यांचं एकत्रित आता समोर चर्चा केलेली आहे। त्यांची मागणी आहे की त्याची भरपाई रक्कम मिळावी। MSRDCच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना उत्तर दिलेलं आहे, त्यांची भूमिका काय आहे। तसंच यापूर्वी या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने जे काय आमच्याकडून जो रिपोर्ट मागवला होता तो सुद्धा आम्ही माझ्याच कार्यालयातून देण्यात आलेला आहे। भूमी अभिलेख विभागाचं त्याच्यामध्ये यापूर्वी केलेली मोजणी किंवा फॉरेस्ट विभागाचे असणारी याबाबतची त्यांच्याकडचे दस्त याचे पण आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे। तर आज त्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने आत्ता त्यांना आम्ही असं एकत्रित बैठक घेऊन सांगितलेलं आहे की तुमच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व विभागाने आज तुम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं नाही। तर त्याच्या अनुषंगाने जी काही महत्त्वाची ज्यामध्ये यंत्रणा MSRDCची आणि फॉरेस्ट विभाग यांना जिल्हा प्रशासनाचे या ठिकाणी बोलवून यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्याच्यावर सदरची मोजणी करणे किंवा त्यांचं कॉम्पिटिशन देणे याबाबतचे तिथं निर्णय होणं गरजेचं आहे। करिता आज आम्ही इथल्या जो काही झालेल्या आहे आंदोलनाच्या अनुषंगाने झालेली बैठक आणि त्यांची असलेली मागणी याच्या अनुषंगाने एक रिपोर्ट आमचा जिल्हा कार्यालयाला जाईल आज
आणि त्याच्यामध्ये त्यांचं आंदोलन 24ला असल्या कारणाने तत्पूर्वी या यंत्रणांना बोलवून तिथं या ठिकाणी निर्णय होणं गरजेचं आहे. तर तसा आज रिपोर्ट देण्याबाबतचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आदिवासी बंधू भगिनी आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलन करतायत ते सीतसाहेब अध्यक्ष संघटना, हा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने बैठक झाली. त्या बैठकीमध्ये समक्ष आपण चर्चा केलेली आहे. आपली जी काही मागणी आहे की याच्या म्हणजे दत्तगुती मार्गासाठीचं जे काही दळी क्षेत्र गेलेलं आहे आणि त्याचा मोबदला मोना भाडं तरी त्याचं मिळावं यासाठीचा तुमचा हा आंदोलन आणि लढा सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण संबंधित जे विभाग आहेत म्हणजे भूमी अभिलेख विभाग आहे ज्यांचा मोजणीचा विषय येतो, MSRDCची प्रत्यक्ष कार्यालय यंत्रणा आहे ती, आणि फॉरेस्ट विभाग ज्यांची मूळ ती वन जमीन आहे ती, यांचे समक्ष आपण चर्चा करून त्यांचं याबाबत असलेलं अभिप्राय आणि त्यांचं मत घेऊन आपण आपल्याला दिलेलं आहे. आणि तदनंतर आपण चर्चा केली. सूद साहेबांनी सांगितलं की केव्हापासून आपण त्याच्यामध्ये अगदी मंत्राधिकारापासून न्यायालयापासून ते खाली आजच्या तालुक्या पातळीपर्यंत त्यांचं याबाबतचा प्रयत्न सुरू आहे. आणि ते एकंदरीत जो विषय आहे त्या अनुषंगाने चर्चा केल्यावरून मी जो तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये दोन गोष्टी आहेत. संबंधित क्षेत्र किती जातं आहे तर हे आपल्या भूमी अभिलेखचे जे रिपोर्ट आहे त्याच्यावरून दिसत आहे की दलित भाग पूर्वीचं तिथं होतं त्याच्यामधून ते क्षेत्र काही जात आहे ते तर दिसतंच आहे. पण ते क्षेत्र जायचं असेल तर त्याची मोजणी करणे आणि मूळतः MSRDCला जी मागणी आहे त्याप्रमाणे ते देयी असणारी रक्कम ते देणार किंवा कसं याबाबतचे समक्ष त्या वरिष्ठ स्तरावर माननीय जिल्हाधिकारी, MSRDCची अथॉरिटी आणि वन विभागाची अथॉरिटी यांचे समक्ष ते ठरावं की ज्या पुढे मग या गोष्टी आपल्याला करता येईल. अशी आपली चर्चा झाल्याप्रमाणे तसं पत्र मी आत्ता माननीय जिल्हाधिकारी यांना हे दिलेलं आहे. त्याची कॉपी आता तुमच्या समक्ष मी तुमच्या अध्यक्षांना देत आहे. हे पत्र तर आहेच, तर वैयक्तिक मी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी आणि जे वरिष्ठ संबंधित याचे आहेत त्यांना बोलून 24च्या अगोदर याबाबत या यंत्रणा बोलवून चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा अशी विनंती करतो. जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर. जनोदय.